इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या असल्याची माहिती खुद्द आरोपींनी दिली आहे। यात जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते। त्याच बैठकीत 2.5 कोटी रुपयांची सुपारी ठरली होती अशी माहिती जरांगे यांनी दिली। कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुने हा आरोपी होता। त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांसह हा हल्ला केला होता। तेव्हा तो जरांगेंच्या शिवबा संघटनेचा कार्यकर्ता होता। या प्रकरणात तो 2 वर्ष जेलमध्ये होता। बाहेर आल्यानंतर खुने याने जरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा काम सुरू केले होते। आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान 15 एप्रिल 2024 रोजी अमोल खुनेवर हल्ला झाला होता। त्यावेळी जरांगे यांनी खुनेला पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आला। या संदर्भात तिथे काही गुप्त बैठकाही झाल्या। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचा एक कार्यकर्ता उपस्थित होता। त्यानेच अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेऊन या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली। या कटात जो सहभागी होता त्याने जरांगे पाटलांना या सर्व प्रकाराची माहिती दिली। तुम्ही जरांगे पाटील यांच्या जवळ असता मग त्यांना झोपेचे किंवा गुंगीचे औषध देऊन पुढचे काम करा अशा सूचना सुपारी देणाऱ्याने दिल्या अशी माहिती समोर आली आहे। ही माहिती ज्याने दिली त्याचे नावही जरांगे पाटील यांच्याकडे आहे, तसेच सर्व कॉल रेकॉर्डिंग देखील आहेत। मनोज जरांगे यांच्या आरोपानुसार हा सगळा कट एका मोठ्या नेत्याने रचला होता। त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले। सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीचे पत्रकार परिषद घेतील, पुरावेही सादर करतील असं त्यांनी सांगितलं। हा नेता कोण, त्यांचं थेट जरांगे पाटील नाव घेणार का? जरांगे यांच्याकडे असलेल्या हत्येच्या कटाचे पुरावे पत्रकार परिषदेत समोर आणणार का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता पत्रकार परिषदेमध्ये मिळणार आहेत।